बातमी आहे राहुल गांधींच्या सत्याग्रह आंदोलनाची। आज दिल्लीच्या राजकारणात पुन्हा एकदा विरोधकांचं धरणं आंदोलन विरुद्ध सरकार असा थेट सामना पाहायला मिळाला। आणि कारण काय तर 20 जुलैला घडलेली एक घटना। गेल्या महिन्यात दिल्लीतल्या जंतर मंतरच्या मैदानात नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थी आंदोलन सुरू होतं आणि त्याच आंदोलनात 20 जुलैला दिल्ली पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंसक झडप झाली, झटापट झाली। त्यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती पॅलेट गननं गोळीबार केल्याचा आरोप राहुल गांधींचा आहे। सरकारनं मात्र असा हल्ला झालाच नाही हा दावा कायम ठेवलाय। त्यातच 24 जुलैला राहुल गांधींनी आंदोलनात जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिल लोचक या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणलं। त्यानंतर साहिलनं 14 ऑगस्टला दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचे प्रयत्न केले, पण त्यांनी तक्रार काही घेतली नाही। पुढे काहीच घडेना म्हणून आज साधारणपणे दुपारी 12च्या आसपास राहुल गांधींनी साहिल सोबत पोलीस स्थानक गाठलं। प्रकरणामध्ये FIR दाखल करण्याची मागणी केली आणि पुढे काय झालं तुम्हीच पहा। करिए जब तक होगा मैं नहीं जा रहा। कंप्लेंट से कहा गया सर, रिसीविंग दे दीजिए आपको। नहीं, डीसीपी ऑफिस में क्या करना है? सर डीसीपी ऑफिस से जाएगी सीपी ऑफिस। ठीक है, डीसीपी ऑफिस कहाँ है? हमारा पहले बैठा ठीक है, चलो वहाँ चलते हैं। लेट्स गो। नमस्कार जी, कैसे हैं? नहीं, वो डीसीपी ऑफिस भेजा मैं। आइए डीसीपी ऑफिस भेजा मैं। हम तो डीसीपी ऑफिस जा रहे हैं। ये कह रहे हैं न्याय के लिए यहाँ नहीं होगा। ये जो छर्रे लगे हैं, ये सारे जो है इनकी आंख दिखाओ। ये जो इनकी आंख गई है इसके बारे में हम FIR मांग रहे हैं और ये इनका हक बनता है। मैं 10 दिन 20 दिन 30 दिन 50 दिन 6 महीना वहीं बैठूंगा। It's legal. He's requesting an FIR. मोबाइल हट जा। तर जोवर FIR नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही अशी भूमिका राहुल गांधींनी घेतली। त्यानंतर राहुल गांधींनी पोलीस स्थानकासमोरच ठिय्या मांडला। त्यांच्यासोबत जखमी विद्यार्थी आणि त्याचं कुटुंब सुद्धा आंदोलनात सहभागी झालं। त्यानंतर प्रियंका गांधींसह काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सुद्धा तिथे एकत्र आले। संध्याकाळी 5च्या दरम्यान दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चेची तयारी दर्शवली आणि 6च्या आसपास दिल्ली पोलिसांनी अज्ञाताविरोधात FIR नोंदवण्याची तयारी दाखवली। पण राहुल गांधी FIR बद्दल ठाम होते। अखेर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली, FIR ची प्रत हातात आली आणि त्यानंतरच राहुल गांधींनी आपलं आंदोलन मागे घेतलं। एक महीने से ये घूम रहे हैं। 11:30 बजे आए, अभी 6:30 बज गए हैं। पौने 7 हो गए, तब जाके FIR फाइल की। ये न्यू दिल्ली, बिल्कुल दिल्ली के बीच में पुलिस स्टेशन है, यहाँ पे न्याय नहीं मिल रहा है। अब इमेजिन कीजिए गांव के किसी पुलिस स्टेशन में या छोटे से शहर के किसी पुलिस स्टेशन में क्या होता है। जीत न्याय की हुई है, ये FIR न्याय की तरफ एक और कदम है मेरा, जो पहला कदम है दिखाइए। पर मेरे को खुशी से ज्यादा दुख भी है कि LOP के होने के बावजूद भी 8 घंटे लग गए कंप्लेंट दिखाने में, जबकि मैं खुद गवाह खड़ा हूँ। मेरे शरीर में 204 छर्रे, उसके बाद भी मेरी FIR को 8 घंटे में लिया गया और शायद ये ली भी ना जाती अगर LOP मेरा साथ न देते तो। 14 अगस्त से मैं FIR के लिए घूम रहा हूँ ठीक होने के बावजूद भी, लेकिन 7 से 8 दिन के बाद मेरी FIR ली गई। तर तब्बल 7 तासांनी दिल्ली पोलिसांनी साहिलची FIR दाखल करून घेतली आणि दिल्लीतल्या लाठीचार्ज प्रकरणात कायदेशीर लढाईच्या ते मैदानामध्ये आलं। आजच्या FIR मुळे पॅलेट गन नेमकी कुणी चालवली, आदेश कुणाचे होते आणि त्याची जबाबदारी कुणाची, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय। गांधीगिरी म्हणत राहुल गांधींनी आजच्या आंदोलनाला सत्याग्रह असं नाव दिलं, तर राहुल गांधी फक्त अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतायत म्हणत भाजपनं पलटवार केलाय। पूरा देश एक बार फिर से राहुल गांधी की उस सस्ती और ध्यान भटकाने वाली राजनीति का गवाह बन रही है, जिसका प्रदर्शन उन्होंने आज
संसद मार्ग थाने के बाहर जो किया वो सबने देखा है। राहुल गांधी जी का आज का यह धरना न तो छात्रों के लिए है और न ही न्याय के लिए है। यह कांग्रेस पार्टी की राजनीतिक हताशा का प्रतीक है और राहुल गांधी की फुटेज खाने की भूख है। तर राहुल गांधींचं आजचं आंदोलन तसं एक प्रकारे पॉलिटिकल सरप्राईज होतं, पण चर्चा झाली ती आंदोलनापाठीमागच्या टायमिंगची। आज 21 ऑगस्ट आहे। आजपासून बरोबर एका महिन्यापूर्वी म्हणजे 21 जुलैला राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिला होता। कित्येक तास चाललेल्या त्याच ठिय्या आंदोलनाची आज एक प्रकारे पुनरावृत्ती झाली। पण राहुल गांधींचं हे असं आंदोलन करण्याची काही पहिलीच वेळ नाहीये। गेल्या 3 वर्षांमध्ये स्पेशली 2022 नंतर राहुल गांधींच्या राजकीय प्रोफाईलमध्ये मेकओव्हर कसा घडत गेला त्याचा आढावा घेणारा विशेष रिपोर्ट पाहूया। राहुल गांधींचं राजकीय मेकओव्हर तर झालाय, पण कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य राहिलं तरच त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो। गेल्या 10 वर्षांमध्ये राहुल गांधींच्याच नेतृत्वात काँग्रेसनं 100 पेक्षा जास्त निवडणुका हरल्याचा इतिहास असतानाच काँग्रेसनं दक्षिणेत जोरदार कामगिरी सुद्धा केली आहे। उत्तरेतील महत्त्वाच्या अशा राजस्थान, मध्य प्रदेशातही काँग्रेसला विधानसभेत सत्ता मिळवता आली, पण त्यात सातत्य नव्हतं। हीच तक्रार दबक्या आवाजात काँग्रेसचे मित्रपक्ष करायचे। आज चित्र बदललंय। विरोधी आघाडीनं राहुल गांधींचं नेतृत्व मान्य केलंय। आता फक्त परीक्षा आहे ती त्यांच्या एकजुटतेची आणि सातत्यपूर्ण राजकीय कार्यक्रमांची।